पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद गडचिरोली तथा पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती कुरखेडा द्वारा आयोजित प्रथमच कुरखेड्यामध्ये जिल्हास्तरीय पशु प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। हे आयोजन 7 फेब्रुवारी 2025 सकाळी 8 ते 4 वाजताच्या दरम्यान नियोजित केलेलं होतं। या कार्यक्रमाला उपस्थित आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदासजी मसराम साहेब तथा माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली जीवनभाऊ नाथ, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन डॉक्टर गाडगे साहेब तथा पद्मश्री श्री परशुरामजी फुले साहेब यांची विशेष उपस्थिती होती। या जिल्हास्तरीय पशु प्रदर्शनीमध्ये विशेष आकर्षण बक्षिसे पण ठेवलेले होतं। तर गट क्रमांक 1 बैलजोडी यांच्यासाठी प्रथम पुरस्कार 6,000, द्वितीय पुरस्कार 4,000, तृतीय पुरस्कार 3,000 तथा गट क्रमांक 2 संकरित गाय गट प्रथम क्रमांक 6,000, द्वितीय क्रमांक 4,000, तृतीय क्रमांक 3,000 तथा गट क्रमांक 3 देशी व गावठी गाय गट प्रथम पुरस्कार 6,000, द्वितीय पुरस्कार 4,000, तृतीय पुरस्कार 3,000 तथा गट क्रमांक 4 म्हैस गट प्रथम पुरस्कार 6,000, द्वितीय पुरस्कार 4,000, तृतीय पुरस्कार 3,000 तथा गट क्रमांक 5 कालवड व पारडी प्रथम क्रमांक 5,000, द्वितीय क्रमांक 4,000, तृतीय क्रमांक 3,000 तथा गट क्रमांक 6 शेडी गट प्रथम क्रमांक 4,000, द्वितीय क्रमांक 2,500, तृतीय क्रमांक 1,500 असे अन्य प्रकारे पशूंना विशेष आकर्षण बक्षीस ठेवलेले होते। आणि या पद्धतीनं पशुसंवर्धन विभागामार्फत जी निवड कमिटी होती, या निवड कमिटीनं निवड केलेल्या जनावरांना विशेष आकर्षण बक्षीस देण्यात आलं तथा त्यांना एक प्रशस्तीपत्र तथा एक मानचिन्ह सुद्धा देऊन त्यांना गौरवण्यात आलं। या जिल्हास्तरीय पशु प्रदर्शनीमध्ये विविध पशुपालकांनी विविध प्रकारचे विविध वंशाचे जनावर या ठिकाणी आणलेले होतं। विशेषतः गीर गाय, गवळाऊ गाय, एचएफ गाय, जलसी गाय, संकरित गाय, गावठी गाय अनेक शेतकऱ्यांनी कोंबड्यांचे सुद्धा छान प्रकारे प्रदर्शन दाखवलं तथा पोलीस विभाग गडचिरोली यांनी आपल्या श्वान पथकाला आणून विविध प्रकारची त्या ठिकाणी त्यांनी कला दाखवली की श्वान पथक कशा पद्धतीने कार्य करतो हे कार्य त्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवलं। आणि त्या पोलीस विभागाचं सुद्धा पशुसंवर्धन विभागातर्फे स्वागत करण्यात आलं आणि मानचिन्ह देऊन यांना गौरवण्यात आलं। तर तुम्ही बघत असाल लाल बॅटमध्ये बिस्किट बघा हे कसे कार्य करतात ते बोलून कुठल्या प्रमाणात आज्ञा ऐकतात।
थोडासा जास्त नाही. आता बघा तथा लोकांच्या मनोरंजनाकरिता 2 आदिवासी नृत्य सुद्धा या ठिकाणी आयोजित केलेलं होतं. छान पद्धतीनं घाटी येथील युवकांनी आणि युवतींनी चांगल्या पद्धतीनं हे आदिवासी नृत्य सादर केलं. तथा हा जो कार्यक्रम आहे हा चांगल्या पद्धतीनं यशस्वी झालेला आहे आणि पहिल्यांदाच कुरखेडा तालुक्यामध्ये एक जिल्हास्तरीय पशु प्रदर्शनी मेळावा करण्यात आला. त्याच्यामुळे आजूबाजूच्या लोकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. हे जिल्हास्तरीय पशु प्रदर्शनी चांगल्या पद्धतीनं व्हावं यासाठी डॉक्टर देवेंद्र मेश्राम, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन तालुका मिनी वेटरनरी पॉलिक्लिनिक कुरखेडा, डॉक्टर दीपमाला दवंडे पशुधन विकास अधिकारी पशुधन तपासणी नाका कुरखेडा, डॉक्टर कपिल कोरेटी पशुधन विकास अधिकारी कडोली, डॉक्टर जयंत सुकारे पशुधन विकास अधिकारी गेवर्धा, डॉक्टर ऋषाली ब्राह्मणकर पशुधन विकास अधिकारी रामगढ़, डॉक्टर मृगाली पाटील पशुधन विकास अधिकारी घाटी तथा अन्य वैद्यकीय अधिकारी तथा कर्मचारी यांनी सहकार्य दाखवलं.